आवाज येतोय का बघा? चेक करा बघा, आवाज येतोय का? आवाज येतोय? आपण आता हडप्पन सभ्यतेतला आपल्याला काही शेवटचा पार्ट आहे बघा. आज हडप्पन सभ्यता संपेल बघा. त्याच्यानंतरचा मग आपल्याला जो भाग आहे तो वैदिक कालखंड आहे, तो उद्याच्या लेक्चर्समध्ये किंवा आज हे झालं तर याच्यानंतर मी चालू करूया बघा. काय आता सेल प्रोसेसिंग म्हणलेलं आहे बघा. वाईड व्हरायटी ऑफ सेल ऑब्जेक्ट. सेलचे आपल्याला वेगळे ऑब्जेक्ट्स दिसतात. बँगल्स आहेत, लॅडल्स आहेत, ते खाली चित्र दिलेले आहे त्याचे कशापासून आहे काय. इनले पीसेस आहेत, डेकोरेटिव्ह ऑब्जेक्ट्स आहेत, म्हणजे सुशोभीकरणाचे असणारे काही ऑब्जेक्ट्स किंवा वस्तू आपल्याला त्या ठिकाणी दिसतात, ज्यातनं सुशोभीकरण किंवा म्हणतात ना डेकोरेट करण्यासाठी, एखादं चांगल्या पद्धतीचं डेकोरेशन करण्यासाठी. दिस वेर मेड ऑफ कॉन्च टर्बिनेला फ्रॉम द माकरन, कच्छ आणि खंबात कोस्ट. क्लेम सेल्स फ्रॉम द माकरन कोस्ट अँड सिकोरियस and the fasciolata from the Kutch, perhaps Oman. The manufacture of shell objects are known from the manufacture of the shell objects. कुठून होत होते बघा? From the Balakot, Nageshwar and the Kuntasi. With some workshop also discovered in the interior sites like Hadappa, Mohenjo-daro. This implies that shell in raw form was highly valued and was important trade items. हे व्यापारातलं महत्त्वाचा असणारा घटक होता बघा. व्यापारातलं ट्रेड आयटम्स मधला महत्त्वाचा भाग म्हणून आपल्याला याच्याकडे बघायला लागतं बघा. त्याच्यानंतर स्टिएटाइट पासून काय बनवलेलं आहे ते बघूया आपण आता. स्टिएटाइट वॉज मेनली यूज इन द मॅन्युफॅक्चर ऑफ सील. सील साठी आपल्याला स्टिएटाइटचा वापर केला. Seal is made up from the seal is made up from steatites. हा हो, कोणतरी लावून ठेवलं होतं, साईडला लावलास. त्यामध्ये काय काय प्रकारचे सील्स आहेत बघा. बघून घ्या, चित्र बघून घ्या. हे काय दिसतंय बघा, चिन्ह दिसतंय, परत हे काय चौरस टाईप वेगवेगळ्या टाईपचे सील्स दिसतात बघा. दिसतंय का बघा? कोण कोण आलेलं आहे ऑनलाईन बघूयात बघा. ऑनलाईन कोण दिसतंय का? कोण दिसत नाही बघा. ठीक आहे, चला बघा पटापटा पटापटा बघा. दिसतंय का बघा? सीएल वन हॉर रायनासोर दिसतंय बघा. एलिफंट असणारा, इथं एलिफंटचं दिसतंय बघा चित्र, बरोबर. परत अजून खाली बघा काय दिसतंय बघा. आपण ते बघूया, खाली वाचूया त्याच्याबद्दल काय बघा. इंडस व्हॅली सील्स. सील्स मेकिंग वर्कशॉप आर नोन फ्रॉम हरप्पा अँड लोथल. सील मेकिंग वर्कशॉप कुठे आहे बघा? सील मेकिंग वर्कशॉप. are from Harappa and the Lothal. Harappa and the Lothal पासून असणारे दिसतात. A variety of animal like short horn rhino. कुठले कुठले animal त्या ठिकाणी दिसतात बघा. एक शिंगी गेंडा असणारा. परत का buffalo, we found that the buffalo, the bull, the rhinoceros, गेंडा म्हणतो आपण. Tigers, crocodile are depicted on the sea. We have also mythical animal like unicorn पण असावा का? युनिकॉर्न नावाचा ॲनिमल असावा का? जो मिथिकल ॲनिमल आहे बघा. युनिकॉर्न ॲनिमल. हॉर्न रायनो, हॉर्न टायगर, हॉर्न एलिफंट अँड अदर डिपिक्टेड ऑन द सील्स. हे सगळे त्याच्यावरती काय त्या म्हणतात की त्या सील्स वरती कोरले गेलेले आपल्याला हे प्राण्यांची नावं दिसतात बघा. त्याच्यावरती कोरले गेलेल्या प्राण्यांची नावं आपल्याला या ठिकाणी दिसतात. While most samples are square, about 10% recovered are rectangular. काय? Most samples are square. बहुतांश जे आहे ते चौरस आकारात आहेत. काही आयताकार आकारात. आयतकार म्हणजे काय बघा? लांबी जास्त रुंदी कमी, आणि चौरसमध्ये सेम असणार, लांबी रुंदी सारखं.
बरोबर. खोली ही असेल तर मग 3D मध्ये झालं बघा, 3 डायमेन्शन मध्ये असणार. Long distance trade, the package's seal could only be opened the destination which protected the goods from the tampering. At Lothal, many seals were found in the warehouse. This indicated that the Indus seal had a similar purpose. Steatite was also used in manufacturing beads. Steatiteचा वापर बीड साठी सुद्धा व्हायचा वापर बघा, सील बरोबर बीड साठी. तर मेन वर्कशॉप कुठल्या ठिकाणी बघा, बीडचा नौशारो, मोहेंजोदरो आणि चांदारो. बीड्स वर्कशॉप. आणि सीलचा कुठे हडप्पा आणि लोथल. दोन गोष्टी लिहून ठेवा. Write down this and write down this, and these are the animals which are depicted on the seals of the Harappan seals. Got it? समजलंय का बघा. लक्षात घ्या, कारण प्रश्न काय विचारलाय, सील मेकिंग वर्कशॉप खालीपैकी कोणत्या ठिकाणी दिसतात, बीड मेकिंग वर्कशॉप कुठं दिसतात. कारण क्वेश्चन विचारण्याची पॅटर्न हा चेंज झालेला आहे बघा. तुम्ही जर आताचा सेटचा 28 जून आणि 15 जूनचा जर सेटचा पेपर पाहिला आणि नेटचा 28 जूनचा जर पेपर पाहिला तर तुमच्या असं लक्षात येईल की पेपर पॅटर्नमध्ये बराच बदल झालेला दिसतो बघा. तर नेटमध्ये तर आमूलाग्र बदल झाल्यासारखी अवस्था आहे. म्हणजे खूप क्वेश्चन्स, फॅक्च्युअल डाटा खूप आहे. पेपर लेंदी होता बघा. 2028चा पेपर हा एकदम 28 जून 2025चा जो पेपर होता तो लेंदी होता बघा. त्यामुळे लेंदी पेपरला बी डील कसं करायचं, तर फॅक्च्युअल डाटा तुमचा पाठ करता आला पाहिजे, समजून घेता आला पाहिजे. रिवाइज, मल्टिपल रिव्हिजन महत्त्वाचं आहे बघा. यू हॅव टू रिवाइज युअर नोट्स और युअर स्टडी मल्टिपल टाइम्स. म्हणजे शॉर्ट नोट्स काढा, थोडक्यात काढा. एक पॉईंटचे किती 4 पॉईंट होता, 4चे तुम्ही समजून केवढ्यात लक्षात किती राहील याच्यावर जास्त प्रयत्न केला पाहिजे. समजून घेऊन तुम्हाला पुढं कसं जाता येईल त्याचा जास्त विचार करणं गरजेचं आहे बघा. नाहीतर काय होतं बघा की आपण वाचत जातो. आता सुरुवातीला आपलं कसं एक युनिट करत असल्यामुळे लोड येत नाही, पण परत जसं करत जाईल तसं युनिट वाढत जातं, रिव्हिजन मागं पडतं बघा. तसं व्हायला नको. मग तसं त्या पद्धतीनं बघायला पाहिजे बघा. वेर लोकेटेड ॲट द नौशारो, कशाचं, बीड मेकिंग वर्कशॉप. वेट अँड मेजर्स, द हरप्पन यूज स्टँडर्डाइज सिस्टीम ऑफ वेट अँड मेजर्स. तर प्रमाणित असणारी वजन आणि वजनमाप मोजण्याची पद्धतींची असलेली दिसते. प्रमाणित असणारी वजन असणारी दिसते पद्धत. मोस्ट वेट वेअर ऑफ क्युबिकल शेप, क्युबिकल अँड द मेड ऑफ चर्ट. चर्टपासून ही वेट म्हणजे वजन काटे आपल्याला त्यापासून बनवतात, चेट्सपासून. वी ऑल्सो हॅव फ्यू स्पेसिमेन मेड ऑफ फाईन अगेट अँड जास्पर. त्याचबरोबर त्यातनं काय अजून कशाचा वापर करतो बघा, फाईन ॲगेट, चांगल्या पद्धतीचं किंवा चांगल्या प्रतीचं अगेट आणि जास्पर. The weight increase in 1 to 64 multiples of 1 to 64 multiples of 0.871 gram. For linear measurement, we know of scales made of shell, ivory, copper from Mohenjo-daro, Lothal. ह्या ठिकाणी आपल्याला ते वेट मेजरमेंट आपल्याला सापडले असते. हे आपण इथं घेतलं. वेट मेजरमेंट कुठल्या कुठल्या ठिकाणी त्याचे सापडलेले भाग आहेत बघा. लिहून घ्या. ह्या गोष्टी लिहून घेतल्या पाहिजे, हे लक्षात राहत नाही बघा. ह्या लिहून घेतल्या पाहिजेत बघा. यू हॅव टू राईट डाऊन केलं पाहिजे बघा. हे लिहूनच घेतलं पाहिजे बघा. तुमच्या नोट्समध्ये अपडेट राहील बघा. आणि आपलं लेक्चर, प्रत्येक लेक्चर आपण अपडेट करूनच घेतोय बघा. बरोबर, अपडेट करूनच टाकतोय. किंवा त्यातल्या जे काही नोट्स आहेत किंवा नोट्स जरी असल्या तरी तुम्ही नोट्समध्ये सुद्धा तुम्ही सतत अपडेट करत राहिलं पाहिजे बघा. तुमचे जे नोट्स असतील, तुम्ही जे काढत असाल तर नोट्स काढायला तर सुरुवात करायला पाहिजे बघा. नोट्स, यू हॅव टू मेक द नोट्स, अदरवाईज यू आर नॉट गोइंग टू रिवाइज इट प्रॉपरली. तुम्हाला त्याचं रिव्हिजन चांगलं करण्यासाठी तुम्ही नोट्स काढल्या पाहिजेत बघा. चांगल्या पद्धतीनं जर नोट्स काढल्या तर तुम्हाला ते व्यवस्थित पद्धतीने होईल जाईल बघा. नाहीतर ते प्रॉब्लेम होऊन जाईल बघा. प्रॉब्लेम होऊ नये यासाठी जर प्रयत्न करत असाल तर नोट्स काढाच. प्रत्येक गोष्टी थोडक्यात एका युनिट वाईज काही ना काही नोट्स असले पाहिजे. आणि एक्झाम ओरिएंटेड नोट्स पाहिजेत बघा. यू हॅव टू
इन फ्रंट ऑफ एक्झाम पेपर, सिलेबस आणि युअर नोट्स या ट्रायंगलमध्ये तुम्ही असलं पाहिजे बघा. म्हणजे सतत काय बघायला पाहिजे बघा, PYQ म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, दुसऱ्या बाजूला सिलेबस घेतला आपण, तिसऱ्या बाजूला घेतले तुमच्या नोट्स. ह्या अपडेट करत सारखं राहिलं पाहिजे, कारण हे अपडेट झाले की तर अपडेट येणार, कारण हा ॲज इट इज राहील. त्या दोन्हीवर ह्याचं कोरिलेशन जास्त जमलं पाहिजे आपल्याला. PYQ नोट्स, PYQ नोट्स याचं कोरिलेशन किंवा याचे संबंध सतत जवळचा संबंध आला पाहिजे बघा. म्हणजे तुम्ही केले आणि त्यातनं आलाय प्रश्न, केले त्यातला आलाय प्रश्न, असं सतत तुम्ही त्याच्यासोबत डायलॉग किंवा त्यासोबत सारखे कष्ट करत राहिलं पाहिजे बघा. तर मग ते रिझल्टमध्ये ते कन्वर्ट होईल बघा. कोण आहे बघा ऑनलाईन दिसते कोणतरी, नाव घेऊ बघा त्याचं, कोण आहे? अमृता. त्यामुळं नोट्स अपडेट कशा करता येईल किंवा काय करता येईल किंवा नोट्सबद्दल काय काय विचार करता येईल त्याचा विचार करायला पाहिजे बघा. अदरवाईज काय होईल बघा, फक्त पुस्तकच रिवाईज करायचं म्हणलं पुढं पुढं अडचण येईल बघा, पुढं जास्त अडचण येईल. नोट्स शिवाय जर तुम्ही करायला लागलात तर पुढं त्याची जास्त अडचण येऊ शकते. म्हणजे तेवढं काय रिवाईज करताना शेवटी त्रास होईल बघा, शेवटी त्याचा त्रास होईल. ओके. आता बघू काय म्हणता येईल की पुढचा भाग बघूया आपण. ट्रेड आपल्याला काय दिसतो बघा, यांच्यामध्ये अंतर्गत आणि बहिर्गत व्यापार असलेला दिसतो आपल्याला. अंतर्गत आणि इंटरनल एक्सटर्नल ट्रेड आपल्याला त्यांच्यामध्ये असलेला दिसतो बघा. अंतर्गत आणि बहिर्गत व्यापार आपल्याला त्यांच्यामध्ये दिसतो. हडप्पन सिव्हिलायझेशन, इकॉनॉमी यातले पहिले तर आपण लगेच ट्रेड आणि कॉमर्स बघूया. ट्रेड अँड द कॉमर्स. ट्रेड अँड कॉमर्स यामध्ये काय बघा, अंतर्गत बहिर्गत व्यापार आहे. लोथल भगवारी वर असणारं डॉक्युमेंट आहे बघा. याच्यावर काय व्यापारासाठी आपल्याला लोथल दिसतं बघा. लोथलवर आपल्याला डॉक यार्ड दिसतं, त्याच्यातनं व्यापार होत असावा. पश्चिमेकडचा व्यापार जो आहे तो डॉक यार्ड ह्या ठिकाणात व्यापार होत असावा. त्याची साईडचे उत्खनन जे केलेलं आहे बघा, तो कोण आहे? SR राव नावाचे अभ्यासक आहेत बघा. परकीय व जहाजाच्या प्रतिकृती लोथल, जहाजाच्या प्रतिकृती हडप्पाच्या सीलवर दिसतात. जहाजाच्या प्रतिकृती आपण चित्रही बघितलं तर प्रतिकृती हडप्पा सील्सवर दिसतात. ग्राफिटी ऑन पॉटरी, त्याचबरोबर पॉटरीवर पण ग्राफिटी दिसतं. काय म्हणतात की ग्राफिटी ऑन पॉटरी, ग्राफिटी ऑन पॉटरी या गोष्टी लिहून घ्या. हे आपल्याला ट्रेड अँड कॉमर्सच्या टॉपिक्समध्ये महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर मोहेंजोदडो किंवा मोहेंजोदडो या ठिकाणी आपल्याला पॉटशीट मिळाले. जोदडो या ठिकाणी पॉटशीट मिळालेलं आहे. या ठिकाणी मिळालेलं दिसतं पॉटशीट. लोथल येथे जहाजाचे टेराकोटा ऑब्जेक्ट्स दिसतात. जहाजाचे टेराकोटा ऑब्जेक्ट्स दिसतात कुठं? लोथलला. जहाजाचे टेराकोटा ऑब्जेक्ट्स दिसतात. मेसोपोटेमियामध्ये 3 शहरात हडप्पन सील सापडलेले आहेत. मेसोपोटेमिया यातनं व्यापार होत असावे आपल्याला दिसतं. मेसोपोटेमिया यातील 3 शहरात
हडप्पन सील्स मिळतात. कुठले कुठले आहेत बघा, तीन ते सुसा, उर, उम्मा आणि निपूर आणि किश अँड टेल आसमान. किश टेल आसमान ही आपल्याला मेसोपोटेम सिव्हिलायझेशन मध्ये ह्या गोष्टी मिळताना दिसतात बघा. टेल आसमान इंडस डाईस आहे बघा. टेल आसमान म्हणजे इंडस डाईस. त्याला काय इंडस डाईस. डाईस म्हणजे आपण काय म्हणतो बघा, डाईस खेळतो बघा आपण. 2, 4, 6 कितीपर्यंत पडते बघा, 8 पर्यंत असतं. चंपाळे आपण म्हणतो की त्याला लुडो. आजच्या काळात त्याला डाईसला लुडो टाईप आहे बघा. किश म्हणजे काय, स्क्वेअर इंडस स्किल. किश म्हणजे काय, किश मीन्स व्हॉट इज मीन बाय किश, इंडस स्क्वेअर. इंडस स्क्वेअर सील. इंडस स्क्वेअर सील. लोथल येथे डिस्क टाईपचे बीड्स सापडतात. सिंगल, डबल, ट्रिपल, सर्क्युलर डिझाईन असणारे बीड्स सापडतात. सिंगल, डबल, ट्रिपल, सर्क्युलर असणारे बीड्स सापडतात. लोथल येथे डिस्क टाईप सापडतात. मोहेंजोदडो येथे आपल्याला काय सील सापडतात. लोथलला असणार सिलेंड्रिकल सील. मेसोपोटेमियामध्ये आपल्याला अजून काय सापडतं, या ठिकाणी सिलेंड्रिकल सील सापडतात. म्हणजे अशा पद्धतीचं मेसोपोटेमियामध्ये हडप्पाचं असणारं सील त्या ठिकाणी सापडतं. सिलेंड्रिकल सील्स ॲट मेसोपोटेमिया. लोथल येथे सर्क्युलर बटन सील सापडलेले आहे. लोथल येथे सर्क्युलर बटन सील सापडलेले. सर्क्युलर बटन सील सापडलेले. अशा प्रकारचे सील आपल्याला बहारीन येथे पण सापडतात. ते बहारीन नावाचं जे ठिकाण आहे त्या ठिकाणी पण ते आपल्याला सापडले दिसतात. लिटररी एव्हिडन्सेस आपल्याला मेसोपोटेमियामध्ये दिसतात बघा. मेसोपोटेमियामध्ये काय आपल्याला वाङ्मयीन स्त्रोत म्हणतो आपण. आफ्टर डिकेड करण्यात आलेलं यश आलेलं आहे बघा. यावरून 2350 BC मध्ये अक्कडचा काय साराघोष, अक्कडचा साराघोष, बार्गन आणि अक्कड पुस्तकामध्ये आपल्याला माहिती मिळेल. दिलमन म्हणजे बहारीन असावं, मागण म्हणजे माकरण असावं, माकरण, आणि मेलुहा म्हणजे हडप्पा साईट असावी. त्यातनं आपल्याला काही माहिती मिळवली दिसते. एक्सपोर्ट काय काय होत होतं बघा. एक्सपोर्ट्स आपण आयटम्स बघूया का. एक्सपोर्ट्स काय बघा, हे सगळं एकदा लिहून घ्या. हे फॅक्च्युअल डेटा आहे बघा. 2, 4, 4, 5 पुस्तकातून हा काढलेला डेटा आहे बघा. एवढे सगळी माहिती असणारी जी आहे एवढं मायक्रो आपल्याला डेटा मिळत नाही बघा. रेफरन्स बुकमधून वेगळ्या ह्याच्यातनं काढलेला आहे बघा. एक्सपोर्ट्स बद्दल लिहून घेऊ. व्हॉट आर द एक्सपोर्ट आयटम्स. कोण आहे बघा, ऑनलाईन कोणतरी दिसतंय बघा. अमृता चौगुले, गुड आफ्टरनून. अमृता चौगुले. एक्सपोर्ट आयटम्स. एक्सपोर्ट आयटम्समध्ये काय काय बघूया बघा. एक्सपोर्ट आयटम्समध्ये कोणता कोणता भाग त्यातला येतो.
एक्सपोर्ट आयटम्समध्ये काय काय येतं त्यातलं. येथून काय काय होत होतं का, मेलुआ हडप्पा येथून कॉटन जात होतं, कॉपर जात होतं, कॉटन कॉपर, आयोरी कार्नेलियन प्रेशियस स्टोन आहे बघा, कार्नेलियन पण आपल्याला एक्सपोर्ट होत आहे, प्रेशियस स्टोन असणार मौल्यवान धातू, प्रेशियस स्टोन. त्याचबरोबर लॅपिस लेझुली, नीलमणी, इंद्रनीलमणी, लॅपिस लेझुली हे सुद्धा एक्सपोर्ट होत असावं, लॅपिस लेझुली एक्सपोर्ट होत. मेलो हा येथे एक इंटरप्रिटेशन देण्यात आला आहे असा उल्लेख आहे. आपण त्यांच्याकडून गारमेंट, सिल्वर, लेदर आयात करत होतो. आपण आयात काय करत होतो, इम्पोर्ट काय करत होतो बघा. इम्पोर्ट मध्ये काय काय आहे बघा, इम्पोर्ट्स मध्ये गारमेंट्स आपण आयात करत होतो, कपडे जे आहेत, वस्त्र. सिल्वर अँड लेदर हे आपण आयात करतो, सिल्वर आणि लेदर आपण आयात करत होतो. ट्रान्सपोर्ट काय, शिपचा वापर होत होता. यासाठी वापर कशाचा होतो, ट्रान्सपोर्ट म्हणतात. वाहतुकीसाठी कशाचा वापर होत होता बघा, ट्रान्सपोर्ट, तर शिपचा वापर, कारण आपल्याला नावाचं चित्र दिसतं बघा, शिपचा वापर होतो. बंदरे, आपल्याला पोर्ट सिस्टम बघितलं, बंदरे कुठले आहेत बघा, पोर्ट्स आपण म्हणतो, पोर्ट्सची नाव आहे लिहून ठेवतो बघा. विच आर द पोर्ट्स. पहिले बघा, बालाकोट इज द पोर्ट सिटी ऑफ हडप्पन सिव्हिलायझेशन. सेकंड, सुत्का जेंडर, सुत्का सुरकोतडा आणि सोमनाथला प्रभास पाटण मंदिर, सोमनाथ आणि रंगपूर. दीज आर द पोर्ट सिटीज ऑफ द हडप्पन सिव्हिलायझेशन. इंडलँड ट्रेड बुलोक कार्ट नव्हतं. अंतर्गत जो व्यापार आहे तो बैलगाडीने होत असा. अंतर्गत व्यापार आहे तो बुलोक कार्टनं होत असा. हरप्पा बुलोक कार्ट चे आपल्याला ब्रॉन्झ मेडल सापडलेलं आहे बघा, शिवर्स आहेत. कॉपर मध्ये खेत्री आहे बघा, परत काय म्हणता येईल की खेत्री. गोल्ड कर्नाटक, सिल्वर फ्रॉम द अफगाणिस्तान और इराण, लीड काश्मीर और राजस्थान. लॅपिस लुझुली बदाख्शान रिजन मधनं लॅपिस लुझुली मिळत होता, बदाख्शान रिजन अफगाणिस्तान मधलं. टर्कॉइश म्हणजे मणी बनवण्यासाठी जेड फ्रॉम द सेंट्रल एशिया, सीशेल गुजरात अँड द वेस्ट एशिया. टिंबर फ्रॉम द मुंडा हिमालयन साइट्स. क्रॉप पॅटर्न, हडप्पा सिव्हिलायझेशन मध्ये काय वीट, बार्ले आपण पिकं बघितलेत बघा. कालीबंगानला बार्ले मिळत होतं, लोथल रंगपूरला राईस हस्क आपल्याला सापडलेलं दिसतं. गुजरात किंवा अदर साईडला मिलेट आपण बघितलेलं बघा. का आर्ट अँड क्राफ्ट मध्ये आपण ब्रॉन्झ स्कल्पचर बघितलं. डान्सिंग ब्रॉन्झ गर्ल्स आपल्याला कुठं सापडले बघा, डान्सिंग याच्यानंतर असणारा किंवा त्यातच एक भाग म्हणून आपण बघूया बघा. डान्सिंग ब्रॉन्झ गर्ल्स कुठे सापडलेले आहे बघा, आपण चित्र पाहिलं का, डाव्या डाव्या कमरावर ठेवलेली पोज असणारी चित्र आपण बघितलेलं आहे बघा. तुम्ही तुमच्या BA MA ह्याच्यात पण पाहिलं असेल किंवा कुठंही पाहिलं असेल बघा. स्टेट बोर्डला सुद्धा आहे बघा, 10वी पर्यंत पण ते येऊन जातं. डान्सिंग ब्रॉन्झ गर्ल्स किंवा डान्सिंग ब्रॉन्झ गर्ल ती मोहिंजोदडो या ठिकाणी सापडलेली आहे. डान्सिंग ब्रॉन्झ गर्ल ॲट मोहिंजोदडो. बुलोक कार्ट ऑफ बॅरेज, बुलोक कार्ट ऑफ ब्रांच, हडप्पा चालू करा. बुलोक कार्ट ऑफ ब्रॉन्झ कोणत्या ठिकाणी सापडलेले ते बघा. हडप्पा, चान्नूदारो,
चहानुदारो. स्टोन स्कल्पचर हे आर्ट ब्रॉन्झ स्कल्पचर झालं. तर स्टोन कल्चर, स्टोन स्कल्पचर दगडात असणारी शिल्पकला, स्टोन स्कल्पचर, स्टोन स्कल्पचर. बियर्डेड हेड कदाचित मेडिटेशन असणार. बियर्डेड हेड दाढीधारी जो पुरुष आहे, बियर्ड हेड दाढीधारी पुरुष कुठं आहे बघा, मोहेंजोदरो. मोहेंजोदरो कदाचित मेडिटेशन करणारा असा, डोळे अर्धवट उघडे असल्यामुळं त्याला लावलेला एक अर्थ आहे बघा. टेराकोटा फिगराईन, ट्वाईन अँड कल्ट फिगराईन. मंकी मदर गॉडेस असावी का ती. बीड्स मध्ये आपल्याला आगेट, कार्निलियन, लॅपिस लॅझुली पासून आपल्याला ॲक्झियल होल असणारे बीड्स मिळतात. सील्स स्टिएटाईट रॉक, सॉफ्ट रॉक पासून बनवले आहेत बघा. स्टिएटाईट सॉफ्ट रॉक पासून सील्स बनवलेले दिसतात. नो शुगर केन रिमेन्स फाउंड, म्हणजे आपल्याला ऊस कुठेही त्या ठिकाणी सापडलेला नाही बघा. ऊसाचा आपल्याला अवशेष किंवा त्याचं काही आपल्याला जसं तांदळाचं हस्क मिळालं, बार्ली मिळालेलं आहे, तसं ते मिळालेलं नाही. स्क्वेअर और रेक्टँग्युलर आहेत. एक कोडदिजेला आपल्याला 5 फिगर आहे किंवा मदर गॉडेसेस सापडतात आणि आमरेला 3 फेजमध्ये आपल्याला सापडतात. मोहेंजोदडो या ठिकाणी आपण पण माहिती पाहिली बघा. काय काय बघा, दगडाचे सील, 7 सक्सेसिव्ह बिल्डिंग फेजेस, 7 टप्प्यात आपल्याला इमारती असणाऱ्या दिसतात बघा. मोहेंजोदडो, राखलदास बॅनर्जी, जॉन मार्शल मॅके अँड द अदर मार्टिमन व्हीलर आपल्या अभ्यासक आहे. टेराकोटा कार्ट, पशुपती सील पण आपल्याला मोहेंजोदडोला सापडते बघा. पशुपती सील पण आपल्याला त्या ठिकाणी सापडते. पशुपती सील हे आपल्याला या ठिकाणी सापडतं. 2 अँटेलोप अँड गोट, कर ब्लेड्स ऑफ कॉपर स्वॉर्ड बी सापडते त्या ठिकाणी. कॉपरची स्वॉर्ड, स्वॉर्ड म्हणजे तलवार, कॉपर स्वॉर्ड आपल्याला मोहेंजोदडो या ठिकाणी किंवा जोदडो या ठिकाणी सापडते. ग्रेट बाथ पण आहे. ब्रॉन्झ मिरर आहे. ब्रॉन्झ मिरर पण आपल्याला ठिकाणी मिरर पण सापडलेला आहे. महत्वाच्या साईट्स पैकी आपल्याला हडप्पाची साईट दिसते बघा, मोहेंजोदडो. कॉपर टॅबलेट, मॅन विथ बो अँड ॲरो. ग्रेट बाथ आहे बाय जॉन मार्शल. कशा प्रकारचे, सिल्वर नांगर बोल असणार आहे बघा. बर्न ब्रिक, भाजलेल्या विटा आपल्याला त्या ठिकाणी सापडतात. ग्रेट ग्रेनरी हॉल, अन्नधान्याचा असणारा मोठा साठा त्या ठिकाणी सापडतो. इंडस राईट बँक, वेस्टर्न टाईप सील लॅटरिन, सीट लॅटरिन म्हणजे जे बाथरूम आहे किंवा शौचालय आहे त्याचं पश्चिमेकडल्या पद्धतीचं सिटिंग जे आहे ना, बसायचं म्हणजे आपल्याला काय म्हणतो ना, चवड्यावर नाही असं बसतो, वेस्टर्न स्टाईलचं लॅटरिन आपल्याला त्या मिळतं. हरप्पन टाईपची ग्रेट बिल्डिंग आहे बघा. हरप्पन इज ग्रेट बिल्डिंग. लॉंग कोलिक बिल्डिंग, अ फिमेल फिगर अँड सकिंग बॉडी, स्टोन इमेज अँड टॉर्सो. दाढी असलेला पुतळा इन लाईमस्टोन मध्ये सापडतो. दाढी असलेला पुतळा जे आपण त्याला मेडिटेशन करणार आहे असं म्हणू शकतो का. लाईमस्टोनचे मेलचे हेड आपल्याला सापडलेले बघा. स्टिएटाईटचा पुतळा, धड नेसलेला पुरोहिताचा पुतळा आपल्याला ठिकाणी सापडलेला दिसतो. सीटेड मेल अँड ॲब्स्टर, सीटेड मेल विथ हँड प्लेस ऑन नीज, गुडघ्यावर हात ठेवून 3 सिलेंड्रिकल सील्स ऑफ मेसोपोटेमिया. ह्युमन स्केलेटन, कट केलेली. हरप्पा, मोहेंजोदडो, रोपर या ठिकाणी आपल्याला हे सापडतं. पुढं काय हडप्पामध्ये पण बघितलं आपण सिमेट्री एच आहे किंवा सिमेट्री R57 सापडलेलं बघितलं. लेफ्ट बँक त्या ठिकाणची असणारी ती माहिती आपण बघितलेली आहे, काही विषय नाही त्याचा बघा. एकशिंगी प्राणी आपल्याला सील, युनिकॉर्न सील पण आपल्याला हडप्पाला सापडतो. हडप्पा या ठिकाणी वर्कमॅन क्वार्टर, 2 खोलीची घरं, ब्युरियलच्या ठिकाणी बीड्स सापडलेले आहेत हडप्पाला. काय हडप्पा ब्युरियलच्या ठिकाणी बीड्स सापडले. ब्युरियलच्या ठिकाणी बीड्स सापडले. बीड्स त्या ठिकाणी सापडले. ग्रेनरी, वर्कमॅन, दॅट इज श्रीमंत गरीब असं असावं का.
एल व्याशमच्या पुस्तकातनं काय आपलं चित्र त्यातले दिसतात. वंडर दॅट वॉज इंडिया नावाचं बुक आहे बघा, ते एकदा नेटच्या एका पेपरमध्ये ते जोडायला सुद्धा आलेला होता बघा. कफिन बुरियल, रेड सँडस्टोन, न्यूड मेल टॉर्सो अँड स्टॅच्यू डाऊन पोज, सिम्बॉल ऑफ फॅलोस वर्शिप. ऋग्वेदामध्ये हरूपीय आहे का तसं काय आपल्याला दिसतं बघा. कालीबंगन 3 टप्प्यात दिसते. एकी घोष, अमलानंद घोष, डिस्कवरी ऑफ स्क्रिप्ट लिपीचा सजेशन करण्यासाठी असणार आहे. त्यात सिटाडेल आहे, लोअर टाउन प्लस 45, लोअर टाउन इट्स ऑल्सो 45. फरोलँड, नांगरलेली शेती आपल्याला कुठे मिळते? कालीबंगनला असलेली सापडते. प्रोग्राम, कदाचित 2 पिके असावेत. एव्हिडन्स ऑफ बँगल्स, कॅमल बोन्स पण आपल्याला कालीबंगनला सापडलेले असावेत. कालीबंगनला काय म्हणताल की कालीबंगन, कॅमल बोन, आणि त्याचबरोबर काय एव्हिडन्स ऑफ बँगल्स. स्कल अँड चाइल्ड सफरिंग फ्रॉम द फायलोफस, एव्हिडन्स ऑफ ऑल these टाइप्स ऑफ डिस्पोजल ऑफ ब्युरियल्स, दॅट इज एव्हिडन्स ऑफ अर्थक्वेक. अर्थक्वेकचा पुरावा म्हणून पण त्याकडे बघितलं जाऊ शकतं. ड्रेनेज सिस्टीमचा क्लिअर एव्हिडन्स आपल्याला ह्या ठिकाणी सापडतो. कुठं? कालीबंगनला सापडतं. लोथरला बघितलं आपण, डॉकयार्ड बघितलं बघा. लोथरचं डॉकयार्ड आपण व्यापारासाठी, पश्चिमेच्या व्यापारासाठी वापरलेलं दिसतं बघा, लोथरचं डॉकयार्ड. त्या ठिकाणी फायर अल्टर बी सापडले बघा, सर्क्युलर असणार फायर अल्टर आपल्याला त्या ठिकाणी सापडलेलं आहे. मॅसिव्ह बॅक ब्रिक वॉल फॉर फ्लड प्रोटेक्शन, चांगल्या पद्धतीची भिंत आपल्याला पुरापासून वाचण्यासाठी असणारी दिसते. ग्रेव ओव्हरलॅपिंग, दॅट इज डबल ब्युरियल, कनिंग फोर, सर्क्युलर असणार, ट्विन बेरेड, 3 ट्विन ब्युरियल्स, 3 एक सोबत असणारी ब्युरियल्स किंवा दफन भूमी आपल्याला सापडलेली दिसते. पंचतंत्र तर कोल्ह्याची गोष्ट असावी एखादी, चतुर कोल्ह्याची. कनिंग फो म्हणजे काय? फॉक्स, कनिंग फॉक्स, चतुर कोल्हा, याची स्टोरी आपल्याला त्यात दिसते बघा. पॉटवर डिपिक्ट केलेले, त्या जे पॉट आहे, ते भांड आहे, त्या भांड्यावरती केलेले दिसते. शिप, टेराकोटा ऑब्जेक्ट्स, अग्निकुंड आहे, जॉईंट ब्युरियल, सिलेंड्रिकल सील्स, बीड्स, माकन इंडस्ट्री. मग चान्नोदारोला आपण बघतो बीड मेकिंग इंडस्ट्री आपण बघितलेलं आहे. मांजर कुत्र्याचे फूटप्रिंट्स आपल्याला चान्नोदारोला दिसतात. पण बाकीच्या साईडला थोडक्यात त्याची अजून काही राहिले असेल तर नाही. सीन, सिंगल डबल ट्रिपल डिझाईन सर्क्युलर बीड्स. चान्नोदाराचं आपण बघितलं, चित्र जर काढलं आपण बघा, चित्र काढून तुम्हाला दाखवतो. त्या प्रकारचं आपल्याला दिसतं बघा. हे दिसतं मांजर कुत्र्याचे फुटप्रिंट्स पण आपल्याला या ठिकाणी, हे आपल्याला चान्नोदाराची पॉटरी आपल्याला दिसते बघा. इंक पॉट म्हणलं जातं त्याला, इंक पॉट असावं का? दिस इज द इंक पॉट, मे बी इंक पॉट, इंक पॉट असावं का? बँगल मॅन्युफॅक्चरिंग शॉप आपल्याला दिसतं. सूर कोतडा, रण ऑफ कच्छमध्ये असणार बाय जोशी, सूर कोतडा गेट. सिटाडेल व लोअर टाउन, तटबंदी एकमेकांना लागून इंटर कम्युनिकेटिंग साठी गेट असावं का? बनवली, टेराकोटा मॉडेल्स ऑफ स्पोक अँड सॉलिड व्हील, हरियाणा. हरप्पन से प्री हरप्पन, त्यामध्ये आपल्याला सापडलं प्री मॅच्युअर आणि पोस्ट हरप्पन, या तिन्ही ठिकाणी आपल्याला ही साईट्स असलेली दिसते. कुठली? बनवली नावाची साईट्स. धोलावीरा ही लार्जेस्ट स्टाईल आहे. धोलावीरा लार्जेस्ट साईट, लार्जेस्ट साईट.
गुजरात कच्छ, सिटाडेल लोअर टाउन मिडल टाउन, व्हील स्पोक, स्पोक व्हील, स्पोक्ड व्हील, स्पोक व्हील. स्क्रिप्ट लार्जर दॅन अदर सिटी, स्क्रिप्ट काय बघा, लार्जर दॅन अदर सिटी, स्क्रिप्ट लार्जर दॅन अदर सिटी, larger than other city. Discovery of stadium, here is also we got the evidence of discovery of stadium. कॉपर वर्किंग असावं किंवा वॉटर रिझर्वायर असावं, कॉपर वर्किंग और वॉटर रिझर्वायर. वॉटर रिझर्वायर ते असावं. दॅट इज न्यू आर्ट ऑफ वॉटर. साइन बोर्ड्स इन्स्क्रिप्शन, साइन बोर्ड्स पण आपल्याला त्या ठिकाणी सापडलेला आहे बघा. कुठं 96 जरूरला हे धोलावीराला. सुतका जेंडर फोर्टिफिकेशन आपल्याला सापडतं, ज्यात डबल स्टोअर असणारे काय 2 मजली असणारे सापडतं. तो वापर आपल्याला या ठिकाणी दिसतो. विटाऐवजी स्टोनचा वापर आहे, विटाऐवजी स्टोनचा वापर आपल्याला सुतका जेंडरला दिसतो. विटा न वापरता स्टोन वापरलेला आहे. बालाकोट सी पोर्ट आहे बघा, समुद्र किनाऱ्याचं. मड ब्रिक्स प्री हरप्पन असणार आहे बघा. परत काय पोस्ट हरप्पन मध्ये पण दिसतं. टॉयलेट्स आपल्याला त्या ठिकाणी सापडते सिरेमिक टब पासून. अल्लादिनो पाक पासून 40 किलोमीटर ईस्ट कराची पासून 40 किलोमीटर पूर्वेला असणारी साईट आहे अल्लादिनो. WS फेअर सर्व्हिस यांचं असणारी साईट आहे. इकॉनॉमी एन्व्हायरमेंट इम्बॅलन्स, परिस्थितीकीय किंवा पर्यावरणीय असंतुलन याची साईट म्हणून अल्लादिनो ही बघितली जाते. कुंतसी राईट बँक ऑफ फुल्लकीज रिव्हर, त्या ठिकाणी सौराष्ट्र वेस्टर्नमध्ये असणार. लार्जेस्ट सिल्वर क्राउन, लार्जेस्ट सिल्वर क्राउन, लार्जेस्ट सिल्वर क्राउन. बेल शेर वर्किंग इंडस्ट्रीज असणार आहे कुंतसीला. आपण मग बघितले गोल्ड, सिल्वर, ऑर्नामेंट्स, अरहर स्टोन, या ठिकाणी आपल्याला या प्रकारचं स्टोन असलेलं दिसतं. देसलपूर भुज बाय PP पांड्या. 45 टाउनशिप विथ ड्रे स्टोन, घडवलेल्या दगडात आपल्याला देसलपूरचं दिसतं. देसलपूर घडवलेले दगड त्या काळातले आपल्याला देसलपूरमध्ये हडप्पाची साईट म्हणून आपण बघतो. मांडा वेस्ट ऑफ जम्मू, जम्मूच्या पश्चिमेला असणारी. राईट बँक मॅच्युअर हरप्पन फेज असणारी किंवा टिंबर कलेक्शनसाठी असणारी साईट आहे. मांडा टिंबर कलेक्शनसाठी असणारी साईट आहे. रोपर, रोपर ही पंजाब मधली असेल. मांडा काय टिंबर कलेक्शनसाठी असणारी साईट. रोपर we'll talk about right now. रोपर, रोपर मध्ये काय लागतं बघा. रोपर पंजाब 5 कल्चर इन सिक्वेन्स, 5 कल्चर सिक्वेन्स, 5 कल्चर इन सिक्वेन्स, 5 कल्चर इन सिक्वेन्स, 5 कल्चर इन सिक्वेन्स. हिअर वी गॉट वेगळ्या प्रकारचं चित्र दिसतं बघा. चित्र बी आपण काढून बघितलं तर काय बघा, प्रकारचं चित्र आहे. प्राण्याचं चित्र आहे. चित्र काढून दाखवतो बघा तुम्हाला काय प्रकारचं आहे. दिसतं रोपर मधलं. मेडिवल एन्क्लोजिव्ह फर्स्ट साईट
कुठल्या कुठल्या प्रकारचं कल्चर आहे बघा ठिकाणी. पहिलं बघा हरप्पा आलं, हरप्पन. फर्स्ट इज हरप्पन कल्चर वी गॉट देअर. सेकंड इज PGW culture. Third is about NBPW. Fourth is about the Kushan and Gupta culture. Kushan and the Gupta. And fifth is about the medieval culture, मध्ययुगीन कल्चर. एवढे संस्कृती आपल्याला वेगवेगळ्या 5 संस्कृतीचा पुरावा म्हणून आपल्याला रोपरकडे बघता येतात. 5 संस्कृतीचा पुरावा म्हणून आपल्याला रोपर या साईटकडे बघायला लागतं. संपदा, गुड आफ्टरनून. अमृता, गुड आफ्टरनून. एका थडग्यात आपल्याला एव्हिडन्स ऑफ डॉग विथ ह्युमन बिईंग. एका थडग्यामध्ये आपल्याला डॉग हा त्याच्या म्हणतात ना पुरुषाबरोबर किंवा माणसाबरोबर त्याचा सापळा सापडलेला आहे. राखीगढी कुड हॅव प्रोव्हिन्शियल कॅपिटल असावे. राखीगढी ही काय प्रादेशिक राजधानी असावी असं त्यामध्ये म्हटलेलं आहे. अर्ली आणि मॅच्युअर हरप्पन साइट्स. कोलम त्यामध्ये असणारे फर्स्ट डिस्कवरी ऑफ द सटाना. ओके, ह्या गोष्टी आपण बघितल्या बघा. नवशारो, लेट हरप्पन कुठले आहेत ते आपण सगळ्या गोष्टी बघितल्या. अर्ली हरप्पन, हरप्पन, थोडदीजी, सगळ्या साईटची माहिती पण आपण पाहिलेली बघा. नाल कल्चर. टाउन प्लॅनिंग पण आपल्याला त्यात पाहिजे बघा. टाउन प्लॅनिंग. कालीबंगा, लोथर फोर्टिफिकेशन ऑफ बोथ साइड्स. दोन्ही बाजूने तटबंदी. मोहिंजोदडो, हडप्पा. सिटाडेलसाठी आपल्याला बर्न ब्रिक वापरले. सिटाडेलसाठी आपल्याला भाजक्या विटा आपल्याला सापडतात. तर काय टाउन प्लॅनिंग बघू. हडप्पन टाउन प्लॅनिंग. इग्नोची पुस्तक बघा त्याच्यात आपण एक बघूया. इग्नो या साईटवर किंवा NIOS नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग त्याच्यावर बघा. टाउन प्लॅनिंग इन हडप्पा. टाउन प्लॅनिंग हे सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे बघा. हडप्पन सभ्यता. हडप्पन सभ्यता. टाउन प्लॅनिंग इन हडप्पन सभ्यता. काय काय चित्र स्वरूपात बघूयात बघा आपण. टाउन प्लॅनिंग. सिव्हिलायझेशन. अर्ली अर्बनायझेशन मध्ये आपल्याकडे बघायला लागतं काय काय प्रकारचं आहे कसं आहे. अर्ली अर्बनायझेशन यामध्ये बघूया बघा. हरप्पन कल्चर, क्रोनॉलॉजी, अर्बनायझेशन काय प्रकारचं आहे. साईट्स आहेत त्यातल्या महत्त्वाच्या साईट्स आहेत बघा. धोलावीरा ठीक साईट्स बघायला लागलो आपण. वेगवेगळ्या साईट्स दिलेल्या सुटका हो हो. बघूया अजून काय. इकॉलॉजिकल सेटिंग किंवा क्रोनॉलॉजी आपल्याला ते गरजेचं नाही. आपण बघितलेलं आहे सगळं ऑलरेडी पाहिलेलं आहे. वी हॅव सीन दिस क्रोनॉलॉजिकल ऑर्डर ऑफ द हरप्पन सिव्हिलायझेशन. नाउ वी आर लुकिंग at town planning. From excavated remains, it is clear that Harappan civilization
फ्लरिशिंग अर्बन आर्किटेक्चर लेड आउट अँड ग्रीड पॅटर्न. आर्किटेक्चर कशावर आधारित होतं? ग्रीड पॅटर्नवर असणार आर्किटेक्चर. जस्ट अबाउट अ ग्रीड पॅटर्न with provision for an advanced drainage system, and most important innovation was the standardization of bricks. Bricks ची साईज काय 4:2:1. विटांचा जो आकार आहे तो 4:2:1 असा आपल्याला आकार असलेला दिसतो विटांचा. 4:2:1. The citadel, the defense wall, the dams, etc. prove to the existence of monumental architecture. Mohenjo-daro, Harappa, Rakigadi, Dholavira were for the largest urban centers of Indus civilization. Evidently, as important political and administrative regional center, the metropolitan center were internally divided into 2 or more parts: the citadel for ruler and the lower town for the common. The private houses were oriented towards a central space, with access from the street by an entrance that blocked view of interior of the house. Group of houses are associated with one or more private wells. Approximately 700 wells have been identified in the core area of Mohenjo-daro. The number of wells and their association with the neighborhood could indicate a need for a discrete and relatively private water resources. Private water resources मध्ये पण आपल्याला काय त्याच्यामध्ये लार्जर पब्लिक स्ट्रक्चर आपल्याला बघतो. ग्रेट बाथ आहे बघा, कुठलं? मोहिंजोदड़ोला असणार ग्रेट बाथ आपण बघितलंय बघा. ग्रेनरी आपल्याला सापडली हडप्पाला आणि मोहिंजोदड़ोला सापडलेले आहे. ग्रेट बाथ लार्ज आहे. वॉटरप्रूफ टँक. धोलावीराला आपल्याला वॉटर पूल दिसतो बघा. स्टेडियम सापडलेलं बघा. रिमेन्स अननोन. द सो कॉल्ड ग्रेनरीज ॲट मोहेंजोदड़ो, हरप्पा, लोथल आर टुडे मॅसिव्ह फाउंडेशन प्लॅटफॉर्म फॉर द सुपरस्ट्रक्चर नो लॉंगर एव्हिडंट. The cities and smaller settlement also had fortification. आपल्याला ह्या काय म्हणताल की टाउन प्लॅनिंगचा महत्त्वाचा भाग दिसतो. फोर्टिफिकेशन, तटबंदीकरण हे आपल्याला ह्याचा महत्त्वाचा भाग म्हणून बघायला लागतो. फोर्टिफिकेशन. डिझाइन अँड वेल मेंटेन ड्रेनेज सिस्टम म्हणजे अंतर्गत जे काही आहे त्याच्यामध्ये wells and bathing platform were linked with brick and small drains carried water away from the wells or the living area to larger street drain. The street drains were equipped with sump pits and the street had bins for non-liquid waste, which was presumably collected and dumped outside the settlements. Recent evidence of town planning excavated at the Farmana in Haryana state of India. सध्याचं excavation केलेलं आहे. Recent excavation of Harappan civilization at Haryana. Look at these are the excavation sites. These sites were laid out on a rectangular grid of main street, smaller lanes with an efficient drainage system. The grid-like arrangement of the street and the stark म्हणजे राईट अँगलमध्ये आपल्याला दिसतात बघा. काय म्हणतात की घरांची किंवा रस्त्यांची रचना कशी आहे ती आपण बघायला. मेजर सिटीज डिफेन्सिव्ह वॉल आहेत बघा. जे महत्त्वाचे शहर आहे त्या ठिकाणी आपल्याला काय म्हणतात संरक्षण भिंत आपल्याला असलेली दिसते. मड ब्रिक प्रोटेक्टेड सिटाडेल अँड ऑफन द लोअर टाउन आर शोन बाय द एक्सकॅव्हेशन ॲट धोलावेरा. धोलावेरामध्ये पण त्याचं उत्खनन झालेलं दिसतं. उत्खननाची माहिती आपल्याला ठिकाणी मिळते. उत्खननाची माहिती आपल्याला मिळते. शोन बाय द एक्सकॅव्हेशन ॲट धोलावेरा. सबसिस्टन्स इकॉनॉमीज आपल्याला ते वाचलेलं आहे आपण सगळं घेतलेलं समजून बघा. इंडस बेसिन काय इंडस्ट्री समजून घेतलेलं आहे. बँगल्स आहे, पोट्री आहे, टूल्स आहेत, सगळं टेराकोटा आर्ट पाहिलेलं आहे बघा. वी आर नाव टॉकिंग अबाउट द some of the copper bronze artifact of the Bronze Age cultures means Harappan civilization. We are here to understand the archaeological or the town planning of the Harappan period.
ट्रेड बघितलं, हरप्पन स्क्रिप्ट पण बघितलेली आहे बघा आपण. पार्पोला, फेअर सर्व्हिस अँड पार्पोला, रेकॉर्डिंग ऑफ द सोशो पॉलिटिकल रिच्युअल इव्हेंट्स म्हणलेलं आहे. काही गोष्टी माहिती होत्या. रिलिजन पण आपल्याला बघायचं बघा, काय प्रकारचा रिलिजन आहे बघा. रिलिजन बघायचं आणि आपल्याला काय म्हणतात त्याच्यामध्ये रिलिजन काय बघा. एम्फसाइज दॅट रिलिजियस अँड सेक्युलर ॲक्टिव्हिटीज वेअर इनविजिबल कन्सेप्ट. त्या ठिकाणी कोणताही तो कन्सेप्ट आपल्याला दिसत नाही बघा, कुठल्या प्रकारचा किंवा काय कन्सेप्ट आहे तो त्या ठिकाणी आपल्याला दिसत नाही. धर्म काय प्रकारचा असावा. दॅट रिलिजियस अँड सेक्युलर ॲक्टिव्हिटीज वेअर इंडिव्हिजिबल concept. This fact applies not just to ancient past but even today, as can be often seen from the religious symbolism of modern Indian subcontinent. Even today, several tools and toys were used in secular form. Ritual status म्हणजे फायर अल्टरवर ना धर्म ठरवण्याचा प्रयत्न आपल्याला त्या ठिकाणी केलेला दिसतो. हे परत बघूया आपण. पहिल्यांदा टाउन प्लॅनिंगचं रिलिजनकडे आपण परत जाऊया. त्यामध्ये काय दिलेलं बघा, याच्यामध्ये कालीबंगन लोथर फोर्टिफिकेशन ॲट बोथ साईड. कालीबंगन लोथर फोर्टिफिकेशन म्हणजे तटबंदीकरण ॲट फोर्टिफिकेशन ॲट बोथ साईड, दोन्ही बाजूने. बोथ साईड सिटाडेल साठी बर्न ब्रिक आहेत. मोहेंजोदडो आणि हडप्पा. मोहेंजोदडो आणि हडप्पा काय बघा त्या ठिकाणी. सिटाडेल साठी फॉर सिटाडेल बर्न ब्रिक भाजलेल्या विटा आपल्याला भाजक्या विटा त्या ठिकाणी वापरलेल्या दिसतात. सुरकोतडा ओनली वन साइड मड ब्रिक आहे बघा. सुरकोतडामध्ये पडलेल्या विटा त्या मड ब्रिक्स आहेत मातीपासून. लोथल डॉकयार्ड स्टुअर्ड ईस्ट, लोथल, कालीबंगन, ढोलावेरा, सिटाडेल लार्जेस्ट. ग्रेट बाथ इज सिटाडेल. आपल्याला ग्रेट बाथ आपण बघितलं, चित्रे बघितले, सगळंच बघितलं. हरप्पा ग्रेनरी सिटाडेल. कोटदेजी आमरी लोअर सिटी सिटाडेलशी जोडलेली नाही. येलो कलर आपल्याला रेसिडेंटसाठी वापरलेला. रेसिडेंट येलो फॉर द रेसिडेंट कलर. येलो फॉर द रेसिडेंट कलर. ब्राउन फॉर द वर्कर क्वार्टर्स. कामगारांची गरज काय, वर्कर क्वार्टर्स. ग्रे पब्लिक युटिलिटी. ग्रे पब्लिक युटिलिटी. पब्लिक युटिलिटी. रेड फॉर द इंडस्ट्री. रेड फॉर द इंडस्ट्री. अँड ब्ल्यू फॉर द रिलिजियस असावा, धर्मासाठी असावा, रिलिजियस साठी असावा. मे बी फॉर द रिलिजन साठी तो असावा. रस्ते आपल्याला काय दिसत बघा. 9.60 मीटर. लोथल 5.48. लेन मधील आपल्याला काय 2.1 ते 2.13 मीटर पर्यंत आपल्याला दिसतात लेन मधले. कालीबंगनला 6.15 मीटर आपल्याला रस्ते असलेले दिसतात. रस्ते मोहेंजोदडो मध्ये 35,000 ते 41,000 फेअर सर्व्हिसनं सांगितलेलं आहे बघा पॉप्युलेशन असावं. लोकसंख्या हडप्पाला 23,000च्या आसपास असावी. फेअर सर्व्हिस नावाचा अभ्यासक सांगतो. ओनली ऑफ लोअर टाउन. लोथल 15,000 SR राव, 3,000 गुप्ता अँड 2,000 काशल. लोथल फोर्टिफिकेशन लाईक ॲक्रोपोलिस. लोथलचं जे फोर्टिफिकेशन आहे ते ॲक्रोपोलिस सारखं असणारं फोर्टिफिकेशन लोथलचं दिसतं. देसलपूर, रोजदे, बालू फोर्टिफिकेशन टू हाऊसेस ऑल्सो. शोरतोगाई कॅनल इरिगेशन आपल्याला त्या ठिकाणी. शोरतोगाईला आपल्याला कॅनल इरिगेशन असलं माहिती मिळते. कॅनल इरिगेशन. धोलावीराला डॅम इरिगेशन किंवा रिझर्वायर इरिगेशन दिसतं. धोलावीराला आपण बघितलं. लोथलला टँक फॉर स्वीट वॉटर.
किंवा टँक कॅसेट पाण्याच्या साठवण्यासाठी असलेली दिसतं बघा लोथलला. सुरकोतडा, धोलावीरा, मोठे दरवाजे, साईन बोर्ड दिसतं. कालिबंगांचा रिप्लिका सिटी प्लॅनिंग सुरकोतड्याला आपल्याला असलेलं दिसतं. बनवली कॉमन फोर्टिफिकेशन अल्लादिनो कुल्लू बट नॉट इन क्लोजिंग वॉक. लोथलला 2x कालिबंगा म्हणजे जिओग्राफिकल एरिया आपल्याला दिसतो. मोहेंजोदडो लोथल इंटू 18 आपल्याला कॉमनली असणारा काही भाग दिसतो. आपण इकॉनॉमी बघितलेली आहे बघा, सगळी इकॉनॉमी आपण सगळी समजून घेतलेली आहे. इंटरनल ट्रेडमध्ये आपण बघितले आहेत, एक्सटर्नल ट्रेड आयटम्स पण आपण बघितले आहेत बघा. ट्रेडमध्ये एक्सपोर्ट्समध्ये काय काय होतं, आयव्होरी, ब्लॅक पेपर, इनलँड ट्रेड, एक्सटर्नल ट्रेड आपण ते बघितलेलं होतं बघा. एक्सपोर्ट्समध्ये आपण बघितलं सिंधमधनं गोल्ड, आयव्होरी, ब्लॅक पेपर जात होतं. आयव्होरी, बीड, इंडस्ट्री, मोहेंजोदडो, शोर्तुगाईपासून कॉपर स्पोर्ट आपण बघितलेला आहे. इंटरनल ट्रेड स्टिअटाईट, कार्नेलियन, जॅस्पर, गोल्ड, सिल्वर, आयव्होरी, स्टेल, असराणी. सोसायटी काय प्रकारची आहे ते बघूया आपण. सोसायटी काय प्रकारची असावी. हडप्पा सोसायटी हे झालं आपलं, हे झालं काय म्हणतात सिटी टाऊन झालं. आपण बघूया सोसायटी. What is the Harappan Civilization Society? What are the Harappan Civilization Society? हरप्पन सिव्हिलायझेशन. बहुवंशी व्यवस्था असावी. बहुवंशी अनेक घटक त्यात असावे. बहुवंशी व्यवस्था असावी. बहुवंशी व्यवस्था असावी. कलेचा सेन्स कमी असावा असं म्हणलेलं आहे. कलेचा सेन्स किंवा आर्किटेक्चरल किंवा आर्टिस्टिक सेन्स कमी असावा. हेअर पिन टाईप ऑब्जेक्ट कोणाला ह्या ठिकाणी सापडले बघा. कुठं हेअर पिन टाईप, हेअर पिन टाईप ऑब्जेक्ट, हेअर पिन जी म्हणतो आपण केसामध्ये लागून ते ऑब्जेक्ट्स आपल्याला कुणालमध्ये सापडलेलं आहे. कुणाल ही साईट आहे बघा. कुणाल ह्या ठिकाणी ते सापडलेलं आहे. त्यावर या प्रकारचं साईन आहे बघा. या प्रकारचं साईन त्या ठिकाणी असलेलं दिसतं. आयव्होरी कॉम चानोदारोला सापडलं. आयव्होरी, आयव्होरी, चानोदारोला सापडलेलं आहे. चानोदारो ठिकाणी आयव्होरी सापडलेली दिसते. कोंबड्यांचे झुंज मोहेंजोदडोवर असणार दिसतं. कोंबड्याची झुंज असणार सील सापडले बघा. कोंबड्यांची झुंज असणारच कशावर सापडलेलं आहे, सीलवर आहे, मण्यावर आहे. कुठं मोहेंजोदडो या ठिकाणी. मीठ, बैलचा वापर मिठासाठी, मटणासाठी बैलाचा वापर करत असावेत. दुसऱ्या जगाच्या कल्पनेवर विश्वास असावा. बिग बोन, दुसऱ्या कल्पनेवर विश्वास असावा. स्मशानभूमी आपल्याला त्यामध्ये दिसतो. स्मशानभूमी त्याचा पार्ट दिसतो. स्मशानभूमी, हडप्पा, लोथल, मोहेंजोदडो, कालिबंगन, रोपर या ठिकाणी आपल्याला बिरियल प्रॅक्टिसेस असलेल्या दिसतात बघा. सो कॉल्ड सती असावी का लोथलला, पण ते सो कॉल्ड म्हणजे तथाकथित असणारी एक्झॅक्टली पुरावा त्या ठिकाणी सापडत नाही. सुरकोतडा पॉट बुरियल आहे बघा. सुरकोतड्याला पॉट बुरियल आहे. सुरकोतडा, पॉट बुरियल. अँड वुडन कॉफिन ऑफ हरप्पा, वुडन कॉफिन ऑफ हरप्पा.
हडप्पाला सिमेट्री एज पॉटरी मिळालेली आहे बघा. हडप्पाला सिमेट्री एज पॉटरी, सिमेट्री एज पॉटरी. सिमेट्री एज पॉटरी आपल्याला हडप्पाला मिळालेली दिसते. मोहेंजोदडो या ठिकाणी जास्तीत जास्त सील मिळालेले आहेत. इन्स्क्रिप्शन स्क्वेअरमध्ये, ॲनिमल डिपिक्ट्स त्यामध्ये, रेक्टँग्युलर स्किल, हडप्पा मोहेंजोदडो येते, हडप्पा मोहेंजोदडो सील. दायमाबाद होड मिळालेत दायमाबादला 60 kg. गेंडा, एलिफंट, बफेलो, मॅन विथ बुलोक कार्ट. धोलावेराला स्टोन अँड स्टॅच्यू ऑफ द मॅन. दाबरकोट आणि मुंडागिकला पण आपल्याला त्याबद्दलची माहिती मिळते बघा. मोहेंजोदडो ह्या ठिकाणी कमंडलो लाईक आपल्याला काहीतरी वस्तू मिळाली, पक्ष्यांची हाडं सुद्धा आपल्याला मोहेंजोदडो या ठिकाणी मिळालेली आहेत बघा. दाबरकोट, पॉटरी ऑन हरप्पन फिगर किंवा ह्युमन फिगर इन हरप्पन येथे मिळालेलं आहे बघा. आपण बघितलेलं आहे बघा. हे फेअर सर्व्हिसने कोणी काय म्हणलेलं आहे. स्क्रिप्ट पण बघितलेली आहे आपण, स्क्रिप्ट सुद्धा बघितली आहे. क्वालिटीबद्दल काय काय सांगतात बघा. क्वालिटी पशुपती तुलना आपण बघितले सगळं ते. मॅक्स यूज फेअर सर्व्हिस. क्वालिटी काय प्रकारची असावी किंवा रिलिजन काय प्रकारचं असावं ते आता बघूया बघा. धर्म काय प्रकारचा असावा. व्हॉट इज द हडप्पन रिलिजन, तो आपण आता ते बघूया बघा. Then we will talk about it. हडप्पन धर्म काय असावा, मग दफन पद्धती बघू आणि मग क्वालिटी बघू. रिलिजन पहिलं आपलं की नो टेम्पल्स. पहिलं आहे बघा, मंदिर सापडलेलं नाही. इमेज वर्शिप बद्दल आपल्याला सांगता येत नाही कारण आपल्याला दिसतंय असं काही ठिकाणी चित्र दिसतात. इमेज वर्शिप, मूर्तीपूजा म्हणतो आपण. वर्शिप ऑफ गॉड इन टाउन ऑर मॅन, ॲनिमल अँड फ्री. मोहेंजोदडो या ठिकाणी लार्ज बिल्डिंग असावे असं दिसतं. ग्रेट बाथ आपल्याला त्यासाठीच असावं का. मदर गॉडेसेस आपल्याला फिमेल डेटी सापडतात बघा. मदर गॉडेसेस पण आपल्याला त्या ठिकाणी सापडतात. मदर गॉडेसेस. फॅलस वर्शिप, लिंगपूजा होत असावी. फॅलस वर्शिप म्हणजेच लिंगपूजा होत असावी. फॅलस वर्शिप म्हणजेच लिंगपूजा होत असावी. नागाची पूजा करत असावेत. नागाची पूजा करत असावी. करत असावेत. त्यामध्ये नाग शिक्का त्या प्रकार सापडतो. या प्रकारचं चिन्ह पण त्या काळात सापडलेलं दिसतं. दिस साइन वॉज ऑल्सो गॉट फ्रॉम द हरप्पन सिव्हिलायझेशन. क्रोकोडाईल सील आपल्याला सापडलं. रिव्हर गॉड म्हणून, रिव्हर गॉड म्हणून क्रोकोडाईल सील. क्रोकोडाईल सील रिव्हर गॉड म्हणून सापडलेला. रिव्हर गॉड म्हणून सापडलेलं दिसतं क्रोकोडाईल सील. अवशेष, मिथिकल फिगर, युनिकॉर्न एकच शिंग असलेलं पण आपल्याला दिसतं. दफन करताना बॉडी नॉर्थ साऊथ मध्ये आहे बघा. दफन करताना बॉडी नॉर्थ साऊथ मध्ये. ट्विन ब्युरियल्स, मेल अँड फिमेल असे पण आपल्याला दफन करतानाचे दोन सापडे सुद्धा सापडले. सिमेट्री R57 या गोष्टी आपण बघितल्या बघा. म्हणजे रिलिजन इथनं बघू आणि आपल्याला इग्नोरनं काय दिलेलं आहे तोही बघू. काय बघा, विलर, रिलिजियस अँड सेक्युलर ॲक्टिव्हिटीज आर इंडिव्हिजिबल concepts. This fact applies not just to ancient past but even today, as can be often seen from the religious symbolism of modern Indian subcontinent. Even today, several tools and toys used in secular form acquire a
रिच्युअल स्टेटस सिम्बॉल्स आपल्याला काय काय सील्स आहेत, हॉर्न मेल डायटीज, मदर गॉडेसेस, फिगर आहे, फायर अल्ट्रा आपल्याला सापडलेला आहे. त्यामुळे धर्म असावा का त्या काळात, कुठला धर्म असावा याबद्दल आपल्याला प्रश्न पडतो बघा. कुठल्या प्रकारचा धर्म असावा बाबा, नक्की काय प्रकारचा धर्म त्या ठिकाणी काय म्हणतात की लोक त्याचं आचरण करत असावे. नंतर आपण स्टेट काय प्रकारचं आहे ते आपण बघूया. पुढं काय बघा, अल्सिन अँड अल्सिन, अश्वाक, एम के ढवळीकर, आत्रे या अभ्यासक दिले बघा. रिलिजियस ट्रॅडिशन अँड बिलीफ आर ऑल्सो विटनेस इन द डेथ रिच्युअल्स म्हणजे ब्युरियल प्रॅक्टिसेस अँड हरप्पन ब्युरियल्स आर ऑल्सो इंडिकेट्स लोकलाइज्ड पॅटर्न, स्थानिक असणारी काही परंपरा त्या ठिकाणी दिसतात. Cemeteries are smaller and do not appear to represent the entire society. Hence, it is possible that certain groups practice burial while others use cremation. म्हणजे दहन करत असेल, काही पुरत असेल. Exposure while variation in the modes of the burial. The quantity of grave goods also indicate difference of social and religious norms.